श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, डौरली हे काया कृपेच्या उरसे, डौरली हे काया कृपेच्या उरसे, नोहे अनारिशे उद्धरलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, विठ्ठल समचरण सरोजम, सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम, मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला, कंदरम कंज नेत्रम, सदै धवलहासम, विठ्ठलम चिंतयामी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी, आद्यत्र जननी देवाचिया, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरी प्रेम सुख, सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, सर्व माता भगिनींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. अधिकार संपन्न असलेला श्रोतृवर्ग त्यांच्याही पायावरती मी नतमस्तक होतो. माझ्या शब्द समरांगणामध्ये ताल स्वराच्या बाबतीमध्ये माझी पाठ राखण करणारे माझे टाळकरी बंधू, गायक आणि वादक सर्वांच्या पायावरती सहस्त्रशः प्रणिपात करतो. उपस्थित असलेल्या परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. आणि या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा 7 दिवसीय कीर्तन सोहळा, आणि या कीर्तन सोहळ्यातील माझ्याकडं आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय हरळे महाराज आणि आदरणीय भाऊसाहेबजी रोंदळ यांनी सर्व कमिटीच्या वतीनं, या सप्ताह समितीच्या वतीनं, सर्व देणगीदाराच्या वतीनं आणि सगळ्याच्या मर्जीनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केलेली आहे. सर्व कार्यकर्त्याला, सर्व सेवकाला उदंड आयुष्य लाभावं एवढी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि बाकीचं वाह्यात व्यर्थ बोलण्यापेक्षा अत्यंत महत्वाच्या अभंगाच्या विषयाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राला एक देणगी दिली, महाराष्ट्राला एक योजना दिली. आणि ती योजना म्हणजे कोणती? संताच्या पायावर डोकं ठेवण्याची. सोपा मार्ग सांगितला, सगळ्यात सोपा मार्ग. आणि फल देण्याकरता
पाय पडण्यानं फार मोठं फळ प्राप्त होतं. म्हणून पाय पडायचं प्रायमरी शिक्षण दिलं. प्रायमरी जसा पहिलीच्या वर्गात विद्यार्थी गेला म्हणजे मग त्याला क ख ची बाराखडी शिकवली जाते आणि त्याला अंक शिकवले जातात. त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये परमार्थ करायचा असेल आणि नशीब उजळून घ्यायचं असेल तर फक्त पाय पडायचं शिकावं. संताच्या पायावरती डोकं ठेवण्याची साधी प्रक्रिया सांगितली. फार मोठं जपतप नाही, फार मोठं हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. कुठल्याही प्रकारचं ध्यान धारणा करण्याचं काम नाही, कुठल्या प्रकारचं तीर्थयात्रा करण्याचं काम नाही, पैसे खर्च करण्याचं काम नाही. सोपं बिना पैशाचं काम म्हणजे पाय पडणं. मला तरी असं वाटतं की महाराष्ट्राला ही बिना पैशाची योजना का दिली तुकाराम महाराजांनी. त्याचं कारण आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना फुकटचं जास्त आवडतं. महाराष्ट्रात फुकटे लोक जास्त आहेत, त्याच्यामुळं फुकटची साधना सांगितली महाराज पाय पडण्याची. मी आपल्याला एक गोष्ट सांगेल, जगाच्या पाठीवर धर्म येतो पण एकाही धर्मामध्ये पाय पडायचं शिकवलं जात नाही. फक्त वारकरी संप्रदायातच पाय पडायचं शिकवलं जातं. पाया पडे जन एकमेका, पंढरीचे लोक आहोत. कशावरून? तर मी एक गोष्ट सांगतो, एक प्रश्न विचारतो, कुणी बी त्याचं उत्तर द्या. आमची माता भगिनी महाराष्ट्रातली स्त्री सासर घरी नांदते त्यावेळेस ती नवऱ्यासाठी नांदते का दीर भायासाठी नांदते का सासू सासऱ्यासाठी नांदते का मुलाबाळासाठी नांदते? कुणासाठी नांदते? बोला बोला ताई बोला. कशासाठी? शाबास, 100% मार्क मारा, 100% मार्क. एक बी मार्क कमी नाही. मी ज्याचं उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर दिलं आणि मी हा पोर्श ठेवलाच नव्हता महाराज. हे मी फक्त एवढंच सांगितलं होतं, नवऱ्यासाठी नांदते का दीर भायासाठी नांदते का सासू सासऱ्यासाठी नांदते का मुलाबाळासाठी, हे 4 प्रश्न विचारले होते. त्यांनी सांगितलं बापाच्या नावासाठी नांदते. हे वाक्य खरोखर सत्य आहे आणि डबल सत्य आहे. आणि ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांना मी 100% मार्क देतो, कमी एक बी देत नाही. बापासाठी नांदते
माहेरासाठी नांदते. जन्मभर ती सारखी तिच्या ध्यानामध्ये असतं, माझ्या बापाला 4 माणसामध्ये नाक मुठीत धरून चालण्याची वेळच येऊ देणार नाही. माझ्या माहेराचं मला मोठेपण गायलं पाहिजे आणि माहेरासाठी मला जन्मभर हयातभर माझ्या चितेला अग्नी लागेपर्यंत मला जपलं पाहिजे. आणि कशा पद्धतीनं राहायचं खायचं याच्यासाठी जन्मभर हयातभर बापाच्या आणि माहेरच्या नावासाठी जीवन जगायचं. आणि तिला माहेराचं नाव काढलं की अंतकरण तिचं उचंबळून येतं. आणि कुठलं माहेर आहे म्हणलं की टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि माझं माहेर आमकय म्हणून ती मोठेपणानं सांगते महाराज. तसं आम्ही पंढरपूरच्या लेकी आहोत. आम्ही पाय पडायचं कशामुळं, तर आमच्या बापानं आमच्या मायबापानं आमच्या डोक्यावरती पदर घातला आणि आम्हाला एवढंच शिक्षण दिलं की पाय पडायचं. पाय पडल्यानं माहेरची खानदान कळते. पाय पडल्यानं माहेरचा रीतरिवाज कळतो. पाय पडल्यानं हो तिच्या कुळीचा पूर्णपणे विचार केला जातो. म्हणून पाय पडणं हे स्त्रीच्या जीवनामध्ये ज्याच्या पाय पडली त्याच्या अंतकरणावरती राज्य करण्याचा प्रयोग आहे महाराज. म्हणून आमच्या मायबापानं पंढरपुरावरून आमचा बाप राहतो आणि आमचं माहेर पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरच्या माहेरासाठी आम्हाला जपावं लागतं. हो, लोकांनी म्हणू नाही महाराज तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त आहात म्हणून काय नेसायचं महाराजांनी ठरवायचं. कुणाबरोबर बसायचं महाराजांनी ठरवायचं. सगळं जपून चालायचं महाराज, जपून एवढं जपायचं महाराज. म्हणून आम्ही आमच्या माहेराला जपतो आणि आमच्या मायबापानं आम्हाला घालून दिलेला रीतरिवाज म्हणून आम्ही पाय पडतो. म्हणून आम्ही पंढरीचे लोक आहोत. म्हणून पाया पडे जन एकमेका. हो, जर कदाचित महाराज मुलगी सासऱ्याच्या सासूच्या हो मोठ्या जाऊबाईच्या भायाच्या आणि बाहेरून आलेली तिच्या सासूच्या वयाच्या स्त्रीच्या जर ती पाय पडली तर ती तोंडावून हात फिरवितीन. हो, ती सकुबाई ठकूबाईला म्हणते, ठकूबाई तुम्हाला खानदानी सून मिळाली बाई, खूप चांगली सून मिळाली. तसं जगाच्या पाठीवर भक्त खूप आहेत पण आमचे वारकरी भक्त एकमेकाच्या पाय पडतेत. म्हणून महाराज जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा बोलबाला आहे आणि आमची खानदान कळत असते, आमची खानदान दिसत असते पाय पडण्यानं. म्हणून पाय पडायचं शिका आणि वारकरी संप्रदायाचं नाव मोठं करा. म्हणून माझ्या तुकोबारायांनी आम्हाला पाय पडायचं शिकवलं. आमची आई म्हणजे तुकाराम महाराज. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, कृपा बहुता
जाता जाता सांगतो महाराज, पूर्वीच्या काळामध्ये मुलीला पाय पडायचं शिकवलं जायचं. 2 वर्षाची झाली की बाप्पा कर पाय पड असं शिकवलं जायचं महाराज. मुलीला धोकाच नाही सासर घरी गेल्यावर, म्हणून मुलगी खंबीरपणानं म्हणायची, हो मरल पण माघारी येणार. आणि पाय पडण्यानं सासर जिंकायची. आज नाही राहिलं महाराज. आज मायबाप पाय पडायचं शिकवित नाहीत, हो लढाई करायचं शिकवते, बंबारी करायचं शिकवते. तिकडून जर अण्वस्त्र डागले तर इकडूनही हो रॉकेट डागलं पाहिजे. मोठमोठाले अण्वस्त्र, हो फायटिंग शिकली पाहिजे, ती कराटे. सासूची सासऱ्याची टाप नाही झाली पाहिजे काही बोलायची. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये मुलगी वाट लावित असताना मुलीचे मायबाप रडायचे. आता मुलीच्या मायबापानं रडायचंच नाही. आता नवरदेवाच्या मायबापानं रडायचं. कशासाठी? जर घरात आली तर काय काय करील त्याचा नियम नाही. काय उडून घेऊन जावीन सांगता येत नाही. म्हणून आता राहिलं नाही महाराज, ते पाय पडणं वगैरे राहिलं नाही. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंत. महाराज वाकाव महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती. एक हिंदी मध्ये दोहा है महाराज, हिंदी मध्ये 100 सोनार की आणि एक लव्हार की असा शब्द आहे त्याचा. म्हणजे 100 ठोके सोनाराचे आणि एकच ठोका लवाराचा. ही वरचा अर्थ आहे बर का. ह्याला ढोबळ अर्थ म्हणायचं. 100 सोनार की आणि एक लव्हार की. त्याचा गर्भित अर्थ सांगतो. 100 सुन नार की. कळत असेल तर बारकाव्यानं, ज्याला डोकं आहे त्यानेच डोकं लावायचं. 100 सुन नार की. 100 वेळेस ऐक बायकोच. 100 सुन नार की. पण एक लव हार की. एकदा शंकराला वाक, एक लव हार की. खाली वाक. 100 वेळेस बायकोच्या पुढं वाक. काही म्हणणं नाही आमचं. कशासाठी केली? 100 वेळेस तिच्या पुढं वाक, पण एकदाच संताच्या पुढं, शंकराच्या पुढं वाक. शंकर पहिले संत आहेत महाराज. एकदाच वाक, बाकी जास्त करण्याची गरज नाही. 100 सुंदर की एक लव हार. एकदाच वाक शंकराच्या पुढं. कारण शंकर भगवान परमात्मा वाकलेले आहेत महाराज. किती वाकलेले आहेत. सगळ्या देवाच्या मूर्ती सिंहासनावर दिसतात, पण शंकराची पिंड ही जमिनीच्या पोटात असते. आणि सिंहासनावर जर शंकराची पिंड असली तर पाय पडायचं नाही, कारण ते शंकराला मान्य नाही. माझ्या विष्णू परमात्म्याचे भक्त ज्या पृथ्वीवर नांदतात
त्याच्यापेक्षा मी खाली पाहिजे. जसं मोठे साहेब खुर्चीवर बसले तर दुसऱ्यानं खाली बसावं, हा रीतरिवाज आहे. शाळेत गुरुजी आले तर विद्यार्थ्यानं उठून उभं राहावं. म्हणून महाराष्ट्रातला वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालणारा ज्या पृथ्वीवर नांदतो त्याच्यापेक्षा मी खाली पाहिजे. म्हणून शंकराची पिंड जमिनीच्या पोटात आहे. आणि ज्या वेळेस आपण पाय पडायला जातो आणि आपलं मस्तक लिंगावरती ठेवतो त्यावेळेस पिंडीच्या जवळ आपले पाय असतात. त्या पायाचे रजकण शंकराला लागतात महाराज. शंकर भगवान परमात्मा पाय पडतो. म्हणून पाय पडायला येणाराच्या पाय पडतात शंकर भगवान परमात्मा. इतके खाली वागतात त्या शंकराला तू जर वाकलास तर तुझं जीवन कृतार्थ. हो, म्हणून पाय पडायचं शिकवलं महाराज. एक जाता जाता महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. सोनं असतं, सोनं, सोन्याच्या परीक्षा 5 असतात. सगळ्या परीक्षा सांगत नाही तुम्हाला. 5 परीक्षा असतात, पण त्याच्यातली एक परीक्षा असते 24 कॅरेटचं प्युअर सोनं जे असतं ते कशानं ओळखायचं आणि कसं ओळखायचं. तर जे करकरा वाकत असतं, जे लवत असतं ते 24 कॅरेटचं असतं. आणि जे कुठंच वाकत नाही ते 15 रुपये किलोचं भंगार असतं महाराज. 15 रुपये किलोचं भंगार कुठंच वाकत नाही. एखादा म्हणला मी मोडणार पण वाकणार नाही. नको वाकू, तुला 15 रुपये किलोचा भाव आहे, जास्त नाही. पण जे प्युअर असत ते 82,000 रुपये तोळा असतं महाराज. विठ्ठल 82,000 रुपये तोळ्याचा भाव असतो प्युअर सोन्याला. म्हणून एक जाता जाता तुम्हाला गोष्ट सांगतो. अजून एक सोन्याची परीक्षा आहे. जर असं लगडीचं सोनं असलं, आता नथीचं असलं, अंगठीचं असलं तर वाकन. पण असं लगडचं बिस्किटचं सोनं असेल तर ते पाहायचं असेल तर ते असं दाताखाली चेंगरायचं, कचकन तोंडात धरायचं आणि दाबायचं. ज्याला दाताचा ठसा उमटला ते प्युअर सोनं आहे महाराज. पण ज्याला दात आहेत त्यांनीच प्रयोग करायचा. ज्याची दंताळवाडी वस पडली त्यांनी ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण हिरड्यातून रक्त निघतील पुन्हा. म्हणून प्युअर सोनं असतं ते वाकत असतं. म्हणून मी म्हणतो वारकरी जर वाकला तर समजा प्युअर सोनं आहे महाराज. प्युअर सोनं, त्याच्यात बदलच नाही. एवढं प्युअर सोनं कुठंच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराष्ट्राला देणगी देत असताना माझ्या तुकाराम महाराजांनी आम्हाला शिकवलं महाराज. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची
वता चरणावरी. आता संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं काय होतं तर त्याची उत्तर सांगतो महाराज. काय काय मिळतं. आता पहिली गोष्ट सांगतो, ज्याला डोकं असतं ते संताच्या पायावर डोकं ठेवते, आणि ज्याला डोकं नाही त्याच्यासाठी मी पण जास्त डोकं लावित नाही. उगच डोक्याचा खाना खराबा कशाला करू महाराज. हो, संताच्या पायावर डोकं ठेवण्याकरता पहिली गोष्ट डोकं असावं लागतं. काही लोक म्हणते महाराज बिना डोक्याचा माणूस असतो का हो कुठं, तुम्हालाच डोकं कमी वाटायला लागलंय. आणि आहे का नाही ती आता इकडं आलात तर ठाण्याहून एकदा या ना तपासून. हो, बिना डोक्याचा माणूस नसतो, पण काही काहीच डोकं म्हणजे फक्त भांग पाडण्यापुरतं डोकं असतं. काही काहीच डोकं म्हणजे टोपी घालण्यापुरतं डोकं असतं. काही काहीच डोकं म्हणजे उगीच नुसता फेटा बांधण्यापुरतं. काही काही लोक डोक्याचा खास उपयोग फक्त लग्नामध्ये फेट्यासाठीच करतात महाराज. आणि एकदा बैल सजवला, फेटा बांधला की महाराज सगळ्याचे बुट उचलण्यापर्यंत काम करतो तो बैल. म्हणून हल्लीच्या काळात लोकांकडून काम करून घ्यायचं असलं तर फेटे बांधायचं, सगळे काम करते ते. झाड लोटी सगट वाढण्या सगट सगळे लग्नामध्ये काम करते. फक्त 35 रुपयाचा फेटा वापरायचा. आपल्या लोकांनी जहागिऱ्या गेल्या पण फुगिऱ्या जाऊ दिल्या नाहीत, असं शास्त्र आहे. म्हणून काही काहीला फेटा बांधण्यापुरतं डोकं आहे. हो, काही काहीला टोपी घालण्यापुरतं, खुंटीला टोपी अडकवायची तितकंच डोकं. काही काहीला भांग पाडण्यापुरते, हो, कट करण्यापुरते. आता त्याच्यातही दोन भाग आहेत. काही कट करतात आणि काही कट करून कटात कुणाला तरी सामील करून घेऊन त्याचं वाटोळं करतात, कटवीत येत. कट करून कटवीत येतं. असे काही काही डोकेबाज माणूस आहेत, त्याच्यासाठी डोकं. आणि काही काहीला कट करण्यामध्ये स्वारस्य आहे. आता आमच्यासारख्या जुन्या लोकाला एकच कट माहिती, गांधी कट. नुसतं डांबरीकरण, 4 व्हीलर, हो, असे नॅशनल हायवे, चम्मू त्रिकिटनांग तद्धिनांग, एवढाच फक्त आम्हाला टक्कल एवढंच माहिती महाराज. आम्हाला त्याच्यापेक्षा कट माहित नाही. पण आता नवीन नवीन कट निघालेत बाबा, काय सांगावं. ते आपल्या खेड्यापाड्यामध्ये कडब्याच्या गंजी असतात बघा, निम्म्यापर्यंत अशा नीट असतात आणि वरी छप्पर शाकारलेलं असतं, असं हो, पाणी काढलेलं. हो, तसे काही काहीचे कट म्हणजे निम्म्यापर्यंत असे नीटच नेलेले असे, आणि वरी असं छप्पर शाकारलेलं असं वरी. हो, आणि त्या लेकराकडे पाहिल्यानंतर इतका आनंद होतो की वाटतं त्याचा फोटो काढून घ्यावा आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवावा, आणि आपल्याला करमत नाही तेव्हा काढून बघावा, म्हणजे मूड आला. इतके छान दिसते. डोकं देवानं दिलंय ती कट करण्यासाठी नाही, भांगपट्टी करण्यासाठी नाही, वेगळे वेगळे अत्तर तेल लावण्यासाठी नाही. आणि खूप केसाची निगा. सध्या काय महाराज एवढ्या केसाच्या साबणाच्या ऍडव्हर्टाईज आहेत, काय सांगावं तुम्हाला. हो, एक बाई तर ती असा कंगवा वडती खाली. हो, ट्रॅक्टर लावलं तरी वडत नाही कंगवा, सगळी ताकद लावती तरी कंगवा खाली वडतच नाही. पण तिने विशिष्ट प्रकारचा शॅम्पू लावला की आपोआप कंगवा गळून वडतो, मोकळा कंगवा असा खाली निघून जातो. आणि मग आपल्या लोकांनी टेम्पो इकले पण शॅम्पूच घेतले महाराज. एका टेम्पोची किंमत एका शॅम्पू मध्ये चालली. हो, हो, सध्या हो, बर तरी बी एवढे शॅम्पू लावले, एवढे डोक्याला तेल लावले, हो,
तरी बी महाराज डांबर रोड कायमच आहे. म्हणून डोकं देवानं जर कशा करता दिला असेल तर फक्त मायबापाच्या पुढं वाकण्यासाठी, संताच्या पुढं वाकण्यासाठी, ग्रंथाच्या पुढं वाकण्यासाठी, पंथाच्या पुढं वाकण्यासाठी, हो देवाच्या पुढं वाकण्यासाठी आणि गुरुच्या पुढं वाकण्यासाठी देवानं माणसाला डोकं दिलेलं आहे. मस्तक ठेंगला संताच्या सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं महाराज. हो मस्तक ठेंगणा खरी संताच्या चरणा. महाराज किती सोपी गोष्ट आहे, किती सोपी आहे तुम्हाला सांगतो. पाय पडणं एवढं सोपं आहे की त्याला जागेची गरज नाही. घरात पाय पडता येतं, दारात पाय पडता येतं, रस्त्यात पाय पडता येतं, मंदिरात पाय पडता येतं, आश्रमात पाय पडता येतं. जागेचं बंधन नाही, कुठं बी पाय पडता येतं, कधी बी पाय पडता येतं. सकाळी पाय पडता येतं, दुपारी पाय पडता येतं, संध्याकाळी पाय पडता येतं, रात्रीच्या 12 वाजता पाय पडता येतं. वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. पावसाळ्यात पाय पडता येतं, उन्हाळ्यात पाय पडता येतं, हिवाळ्यात पाय पडता येतं. शिक्षणाचं बंधन नाही. MA झालेल्याला पाय पडता येतं, BA झालेल्याला पाय पडता येतं, सेंटरिंगच्या कामावर जाणाऱ्याला पाय पडता येतं, अंगठा लावणाऱ्याला पाय पडता येतं. काशीव शिकून आलेल्या पंडिताला पाय पडता येतं. पंडितही पाय पडतो, दिंडीतही पाय पडतो. कुणालाही पाय पडता येतं, कुठं बी पाय पडता येतं, आणि कसं बी पाय पडता येतं. हो हाताड्या नमस्कार काय, छाताड्या नमस्कार काय, हो विताड्या नमस्कार काय, आणि मस्तक पायावर काय किंवा दंडवत काय, कसं बी पाय पडता येतं. कुणाला बी पाय पडता येतं. माता भगिनीला पाय पडता येतं, पुरुषाला पाय पडता येतं, लहान मुलाला पाय पडता येतं, म्हाताऱ्याला पाय पडता येतं. त्याच्यानंतर हो तृतीय पंथ्याला सुद्धा पाय पडता येतं. बंधन नाही, जागेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, हो शिक्षणाचं बंधन नाही, व्यक्तीचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. कुठं बी कधी बी कशाही परिस्थितीत कुणाला बी कशाच्याही अवस्थेमध्ये अंगावर भरजरी कपडे पाहिजेत असं काही नाही. हो लंगोटी असली तरी पाय पडता येतं, भरजरी वस्त्र असले तरी पाय पडता येतं. म्हणून पाय पडणं ही सोपी प्रक्रिया माझ्या तुकोबरायांनी महाराष्ट्राला दिली महाराज. आणि ही भक्ती हनुमंतरायाकडून तुकोबरायनं विचारली. काय भक्तीच्या त्या काय भक्तीच्या त्या वाटा, शबास काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा.
म्हणून मिळाली आणि बरं फुकट आहे पुन्हा. असं काही का महाराज संतांनी डाव्या पायाचं डोनेशन वेगळं आणि उजव्याचं वेगळं असं ठेवलंय का? बिना डोनेशनचं पाय पडता येतं. हो, म्हणून पाय पडण्याकरता अधिकाराची गरज नाही. आणि पाय पडल्यानंतर काय काय मिळतं सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक बारकाव्यानं ऐका. पाय पडल्यानं काय होतं तर संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं संत भेटतात. एक, संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं देव भेटतो. दोन, संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर कामविकार दग्ध होतो. तीन, संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर राग क्रोध निघून जातो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर ईर्ष्या समाप्त होते. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मत्सर समाप्त होतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं लोभ समाप्त होतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानं तितिक्षा समाप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं उदासीनता समाप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं समाधान मिळतं. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं विद्या प्राप्त होते. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर बुद्धी प्राप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं ज्ञान प्राप्त होतं. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं विजय प्राप्त होतो. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं बल प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मरण टळतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर आयुष्य प्राप्त होतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर कीर्ती प्राप्त होते. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं मान सन्मान मिळतो. संताच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर हो समाज आपल्या पायावरती डोकं ठेवित असतो. समाजानं आपल्या पायावर डोकं ठेवावं वाटत असेल तर आपण समाजाच्या आणि संताच्या पायावर डोकं ठेवावं. दान दुपटीनं समाज त्याच्या पायावरती डोकं ठेवित असतो. म्हणून जगामध्ये मान मान्यता मिळवावी. जगामध्ये जगातल्या लोकांनी मला हार घालावेत. जगातल्या लोकांनी माझी कीर्ती गावी. जगातल्या लोकांना माझी स्तुती गावी. जगातल्या लोकांनी मला हो पूज्यता द्यावी आणि माझी पूजा करावी वाटत असेल तर संताच्या पायावर डोकं ठेवावं महाराज. एवढीच गोष्ट आहे. आणि याच्यासाठी एक एक प्रमाण आणि याच्यासाठी एक एक तास आहे. संताच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर कर्म बदलतं. संताच्या पायावरती डोकं ठेवल्याच्या नंतर हो सगळ्या गोष्टी इथं कर्म लिहिलं जातं महाराज. कर्म, पण कर्म कशानंच बदललं जात नाही. देवादिकाला सुद्धा कर्म सुटत नाही. कर्मे राम वनवासा गेला. हो, सीतेचा आणि रामाचा वियोग झाला कर्मामुळं. राजा दशरथाचं पतन झालं. राजा दशरथाला 4 मुलं असून सुद्धा एकही मुलगा जाग्यावर राहिला नाही. बायकोच्या मांडीवरती डोकं ठेवावं लागलं कारण श्रावण बाळाचं कर्म आडवं आलं. 4 पुत्र राजा दशरथा ऋतू समयी एकही नव्हता. ऋतू समयी एकही नव्हता. ऋतू समयी एकही नव्हता. 4 पुत्र राजा दशरथा ऋतू समयी एकही नव्हता. ऋतू समयी एकही नव्हता. ऋतू समयी एकही नव्हता. हो, 9 सायासानं 4 लेकर झाले महाराज. हो, पण मृत्यूच्या समयाला एक बी नाही राजा. हो, कर्म आडवं आलं. भगवान कृष्ण परमात्म्याने वालीला झाडाच्या आडून बाण मारून मारलं. त्याचा परिणाम तो वाली पुढे जरा व्याध झाला आणि कृष्ण परमात्म्याच्या पायाला बाण लागला. ज्यांनी कर्म निर्माण केलं त्या देवाला सुद्धा कर्म सुटलं नाही महाराज. मग कर्म बदलतच नाही का तर बदलत. लाभतो विशेष संता संगे. लाभतो विशेष संता संगे. लाभतो विशेष संता संगे. लाभतो विशेष संता संगे. येथे जावे तेथे कपाळ सरीसे. येथे जावे तेथे
येते कपाळ सरीसे म्हणजे कर्म आडवं आहे महाराज. पण संताच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्या कर्माचा क्षय होतो. हो, संचित प्रारब्ध क्रियामान संताला नाही महाराज. आणि संताच्या सानिध्यात नाही. असं कुणाचं कर्म बदललं तर महाराज सुदामदेव ब्राह्मणाचं कर्म बदललं. कारण सुदामदेव ब्राह्मणाच्या कपाळावर लिहिलेलं होतं श्री क्षय. अक्षर लिहिली होती. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा क्षय होता, कपाळावर लिहिलं होतं. पण तो सुदामदेव ब्राह्मण कृष्ण भेटीसाठी आला आणि त्यांनी पहिल्यांदा दारात कृष्णाच्या उभ्या असलेल्या गरुडाच्या आणि हनुमंताच्या पायावर डोकं ठेवलं महाराज. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. हो, शरण शरण जी हनुमंता तुम्हा रामदूता. दोन संताच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्या दोन्ही संतांनी असं ठरवलं की आता याला कर्म बदलायचं. पण सटवीची अक्षर बदलत नाहीत, ब्रह्मदेवाची अक्षर बदलत नाहीत. म्हणून त्यांनी अक्षर तीच ठेवली पण पाटी उलटी केली. हो, तिकडून येताना पुणे पनवेल गाडीला पाटी होती. तिकडून येताना पुणे पनवेल पाटी होती. इकडून जाताना पनवेल पुणे. अक्षर तीच ठेवली. श्री क्षय असं होतं. पण यांनी यक्ष श्री अशी अक्षर केली. यक्ष म्हणजे कुबेरासारखी श्रीमंती लिहिली. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला. मुठीवर पोये घेऊनी ज्याच्या भेटीला गेला. मुठीवर पोये घेऊन त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भावाने कोणीया नाव सोनियाचा दिला ग. शुद्ध भावाने कोणीया नाव सोनियाचा दिला ग. शुद्ध भावाने कोणीया नाव सोनियाचा दिला ग. भावाने कोणीया नाव सोनियाचा दिला ग. धर्मदा गोत दैवाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. घटना सांगतो महाराज. पाटीचा बदल केला. यक्षश्री पाटी केली. म्हणजे एका भक्तानं प्रोसिडिंग रजिस्टर लिहिलं संस्थेचं आणि एक जणांनी अनुमोदन दिलं आणि दोघांनी सह्या केल्या. फक्त अध्यक्षाची सही राहिली होती. आणि अध्यक्ष म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा. कृष्ण भगवान परमात्मा नावाच्या अध्यक्षानं सही केली पण काहीतरी खाल्ल्याशिवाय सही केली नाही महाराज. आमच्या गरुडानं हनुमंतानं काही खाल्लं नाही पण कृष्ण भगवान परमात्म्याने मुठभर का होईना पोहे खाल्ले. पुढे बोलतो महाराज, ती पाटी बदलली. पाटी कर्म बदलतं संताच्या पायावर डोकं ठेवल्यानं. कितीतरी गोष्टी तुम्हाला रात्रभर नाही नाही कुणाचं कर्म बदललं, कुणाला आयुष्य मिळालं, कुणाला ज्ञान मिळालं. एवढ्या गोष्टी मी तुम्हाला 24 विकल्प सांगितले आणि एवढ्या 24 विकल्पाला 24 तास पाहिजेत नुसत्या पाय पडण्यावरती बोलण्याकरता. आणि एवढं बोलत गेलं तर समोरचे लोक म्हणते तुमच्या आता पाय पडतो बंद करा तुम्ही. हे पाय पडण्याचं बंद करा नाटक. आम्हाला समजा जेवण करायचंय, तुमच्या पाय पडतो आता शांत राहा. हो, एवढा मोठा विषय आहे महाराज. म्हणून पाय पडणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. पाय पडण्यानं काही बी घडतं महाराज. समोर तलवार घेऊन जरी माणूस आला, हो, त्याची तलवार आपल्याला बोथड करायची असेल तर काही नाही, तो तलवार घेऊन आला की खाली मान वाकवायची आणि त्याच्या पायावर डोकं ठेवायचं आणि सांगायचं तुझ्या पुढं मान वाकवली, तुला तोडायची तर तोड, मी शरण आलो तुला, माझ्याकडून चुकलं, मला माफ कर.
एवढं जर बोललं तर त्याची तलवार सुद्धा मुंडून जाते महाराज. तलवारीचा घाव सुद्धा तो घालू शकत नाही, एवढं पाय पडण्यामध्ये आहे. पण एकच गोष्ट सांगतो, वेळ थोडा राहिलेला आहे. आमचा बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये मी बीड शहराच्या जवळ राहतो आणि आमच्या गावाच्या जवळ 2 किलोमीटर वरती एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे नागापूर. आणि त्या नागापूर गावामध्ये आमच्या परिसरातले भगवान गडाचे महंत भगवान बाबा येत असत. आणि भगवान बाबांनी तिथं कीर्तन करायचं. आणि गावामध्ये देवराव पाटील म्हणून एक पाटील होते आणि त्यांच्याकडे त्यांनी जेवण करायचं. आणि 50 गावच्या लोकाला त्यांनी देवराव पाटलांनी जेवण घालायचं. 200 एकर जमीन त्यांची. आणि जेवण घालायचं. लोक जेवायचे संध्याकाळच्याला आणि कीर्तन ऐकायला बसायचे. रात्रभर कीर्तन चालायची. घटना सांगतो. आणि मारुतीच्या पारावरती भगवान बाबा उतरलेले असायचे आणि देवराव पाटलाकडे जेवायला निघाले. हो, बँड लावलेला 50-50 माणसं बरोबर आणि जेवायला निघाले. बँड वाजला आणि 7 मुलीच्या पाठीवरला एकुलता एक मुलगा देवराव पाटलाचा वारला महाराज. मेला. देवराव पाटलाचा मुलगा एकुलता एक 7 मुलीच्या पाठीवरला मुलगा मेला. देवराव पाटलांनी विचार केला, संत जेवायला यायला लागलेत आणि आता मुलाचं दुःख करण्यापेक्षा संत माघारी न जेवता जाता कामा नये, म्हणून एवढं ध्यानात ठेवा. म्हणून सगळ्या घरातल्या लोकाला हो गायवाड्यामध्ये नेलं आणि सांगितलं तिकडं रडा. आणि उतरंडीच्या सांदीला प्रेत झाकून ठेवलं महाराज. आणि शेजारच्या महिला मंडळीला सांगितलं तुम्ही वाढफेड करा सगळी. आणि भगवान बाबा आले, हातपाय धुतले, रांगोळ्या काढलेल्या, ताट पाट वाढलेले आणि जेवायला बसल्याच्या नंतर भगवान बाबांनी सांगितलं देवराव पाटील तुम्ही जेवायला माझ्या बरोबर बसा. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 7 मुलीच्या पाठीवरला मुलगा मेलाय. 200 एकर जमीन ज्याची आहे आणि ज्याच्या पोटचं गोळा तुटलेला आहे तो माणूस जेवायला बसल का? त्यांनी सांगितलं बाबा पाहुणे रावळे खूप येणारे असतेत आणि मी जर पाहुण्याच्या अगोदर जेवलो तर ते उपाशी जातील. मान मान्यतेसाठी लोक प्रपंचिक लोक फुगलेले असते म्हणून मला जेवता येणार नाही. सांगितलं हे काय लग्न आहे का पाटील? संताच्या पंक्तीला तुम्ही बसत नाहीत, बसा. कुणासाठी विचार करायचा नाही. हे मान मान्यतेची गोष्ट नाहीये, बसा. ताट वाढलं जवळ बसवलं. आता घास घ्यायच्या टाइमला फडफडून आलं पण गपचिप गटागटा गिळलं आणि घास घ्यायला प्रारंभ करणार इतक्या अवकाशात भगवान बाबांनी विचारलं अहो ते दरवेळेस लहान मुलगा सुदाम नावाचा चुनचुनू वाढीत असतो तो कुठे? सांगितलं बाबा त्याचा ताप आलाय आणि तो उतरंडीच्या सांदीला झोपलाय म्हणले तिकडं त्याला येता येणार नाही. नाही नाही म्हणले त्याला बोलवा. सांगितलं नाही बाबा नाही हट्ट करू नका कारण तो येणार नाही. त्याचं कारण आहे खूप ताप आलेला आहे त्याला आणि तो येणार नाही. त्याला डॉक्टर कडून इंजेक्शन गोळ्या औषध दिलेले आहे. आता तो पडलेला आहे झोपताय जो झोपू द्या त्याला पुन्हा हवा लागल तापेला आणि वारं लागल्यावर जास्त कमी होईल म्हणून तिथं झोपवलाय. कुठं झोपवलाय? भगवान बाबा उठले महाराज स्वतः उठले आणि उतरणीच्या कडेला गेले आणि मेलेलं प्रेत त्या सुदामाचं पांघरून काढलं आणि उशाखाली हात घातला आणि सांगितलं सुदाम तुझ्यासाठी पंगत आडलेली उठ तुला वाढायचंय. आणि उठ म्हणल्या बरोबर
कलेत उठून बसलं महाराज. बापानी पायावरती डोकं ठेवलं आणि सुदामानं पायावरती डोकं ठेवलं. 25 वर्ष गावचे सरपंच बिनविरोध राहून 103 वर्ष जीवन जगून परमार्थ केला आणि परिसराला परमार्थ शिकवला. पाय पडल्यानं मेलेला माणूस सुद्धा जिवंत होतो, एवढी ताकद संताच्या पाय पडण्यामध्ये आहे. म्हणून मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा, म्हणून त्याच्या करता पाय पडा महाराज. बाकीच्या गोष्टी पाय पडण्यासाठी तीर्थयात्रा आहेत, पाय पडण्यासाठी जपजाप्य आहे, पाय पडण्यासाठी सप्ताह आहे. आणि सप्ताहातून काय शिकायचं तर फक्त पाय पडणं शिकायचं, म्हणून दुसरं काही शिकायचं नाही. पाय पडणं शिकायचं म्हणून. आणि पाय पडल्यानं विश्रांती मिळते महाराज. विश्रांती आमच्या तुकोबारायांनी दुसऱ्या चरणात विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. वाढले अंतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. श्री संताची माथा चरणावरी. कारण डोक्याला बरेचसे नाव आहेत महाराज. काही भागात याला टकुर म्हणतात, काही भागात ह्याला डोकस म्हणतात, काही भागात ह्याला खोकस म्हणतात, काही भागात ह्याला माथा म्हणतात, काही भागामध्ये ह्याला शिरकमल म्हणतात, काही भागामध्ये त्याला अजून काय म्हणते तर कुणी कुणाच्या भागात काय म्हणते, मस्तक म्हणते. है का नाही? आता माथा माथा कशामुळं म्हणायचं तुम्हाला सांगतो. आपल्या गावामध्ये शेत असतं आणि जे उंच ठिकाणी सुपीक असतं त्याला आमच्या गावचा माथा म्हणते. बरोबर आहे ना? तसं हे शरीरातलं उंच ठिकाण आणि सुपीक असलेलं आहे म्हणून त्याला माथा म्हणायचं महाराज. प्युअर. आणि हो माथा का संताच्या पायावर ठेवायचा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सोपी गोष्ट सांगतो, जास्त अवघडात शिरत नाही महाराज. हो, विज्ञानालाही जे शोध लागला नाही तो आमच्या अध्यात्माने शोध लागला. ॲनाटॉमी शास्त्राला जो शोध लागला नाही तो शोध लागला. कोणता शोध आहे? मेंदू मधून आज्ञा निघतात आणि कर्मेंद्रियाला त्या आज्ञा दिल्या जातात. हो, समोर गुळ ठेवलेला आहे, घसा कोरडा पडला की माझा मेंदू सांगतो, हाताला आज्ञा करतो, गुळ उचला, हो तोंडात टाका. तोंडामध्ये असा पुढं झाला की तोंडाला आज्ञा मेंदूतून होती, जरा थोडं तोंड मोठं करा. हो, आणि जिभेला आज्ञा केली जाते जरशी घोळा, आणि नंतर पुन्हा गिळा. हो, ही आज्ञा होती मेंदूतून. पण त्या मेंदूतून कुठून आज्ञा होती हे विज्ञानाला कळत नाही महाराज. कुठून आज्ञा होती माहित नाही. कारण हे कर्मचारी वर्ग आहेत खाली, आणि वरी सगळं शासन आहे, खाली प्रशासन आहे महाराज. इथून गळ्यापासून वरी शासन आहे आणि खाली प्रशासन आहे. हो, वरी कसं शासन आहे? हो, डोळे म्हणजे दूरदर्शन मंत्री वरीच राहतात महाराज. दूरश्रवण मंत्री कान वरीच राहतात. नभोवाणी मंत्री बोलणं वरीच आहे महाराज. हो, पुन्हा अजून हो फॉरेस्ट खातं, जंगल मंत्री वरीच आहेत महाराज. हो, त्याच्यानंतर हो हवामान खातं वरीच आहे महाराज. हो, अन्न पुरवठा मंत्री वरीच आहेत.
खाली गोडाऊन नाही नुसता. अन्न पुरवठा मंत्री वरी येतात, खाली गोडाऊन नाही. पण काही काही वेळेस अन्न पुरवठा मंत्र्याला कळत नाही की गोडाऊन मध्ये किती माल टाकावा म्हणून. आगाऊ माल पाठवित येत आणि खाली जागा नसताना बळच कोचू कोचू माल घालायचा मध्ये. आणि मग एकदा कोचून माल घातल्याच्या नंतर हो तिथं जागा शिल्लक नाही उरली. मग रात्रीच्या 2 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात होती. विजाचा कडकडाट, ढगाचा गडगडाट, हो. आणि ताशी 200 किलोमीटरच्या वेगानं वादळ सुटतं महाराज. खाली कर्मी इंद्रिय आहे, प्रशासन आहे आणि वरी शासन आहे. एवढ्यातच म्हणून ही राजधानी आहे, राजधानी. हो, म्हणून शिर सर्वांगा प्रमाण असं लिहिलेलं आहे. आता ती आज्ञा नेमके कुठून होते हे विज्ञान सांगू शकत नाही. हो, डॉक्टरी क्षेत्र सांगू शकत नाही. पण आमचं अध्यात्म सांगतं ती आज्ञा कुठून होते. तर या 2 भुवयाच्या मध्ये कपाळाच्या इथं आज्ञाचक्र आहे महाराज. योगशास्त्र वाचा, इथं आज्ञाचक्र आहे आणि तिथून आज्ञा तयार होते. आता तुम्हाला गोष्ट सांगतो, वारकरी ज्यावेळेस गंध लावतो त्यावेळेस तळ हातावर उघडल्यानंतर ह्या मधल्या बोटाने, कारण मधलं बोट हे ज्ञानाचं वर्धक आहे, सूर्याचं बोट आहे, ज्ञानवर्धक बोट आहे. असा गंध घ्यायचा गोपीचंदन आणि असा लावायचा. असा करून इकडून एकदा वाढला आणि इकडून एकदा वाढला आणि मधून 2दा असा वाढला की बरोबर गोपीचंदन लागतो. आणि इथं, आणि गोपीचंदन म्हणजे गोपीच्या पायाचे रजकण आहेत महाराज. गोपीनं कृष्णानं रास क्रीडा केली, त्यांच्या पायाच्या घामामुळं तिथं चिखल झाला. आणि तो चिखल ज्यावेळेस वारकरी कपाळाला लावतो त्यावेळेस प्रत्येक दिवशी गंध लावणारा वारकरी संताच्या पाया पडतो महाराज. हो, म्हणून ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ म्हणून कपाळाला गंध लावतो. आणि पोस्टमार्टमच्या जवळ तुम्ही थांबा, ज्यावेळेस ही डोक्याची कवटी फोडली जाते त्यावेळेस अशा वरी 2 रेघा दिसतात महाराज. बारीक केसापेक्षा बारीक शिरा येतात आणि त्या शिरावरती असा गंध लावला जातो. आणि ज्यावेळेस संताच्या पायाचे दोन्ही अंगठे हे प्लग आहेत महाराज, आणि या प्लग मध्ये पिन खवली की हजारो मेगावॅटची शक्ती महाराज कार्यान्वित होते. 36,000 व्होल्टेजची विद्युत शक्ती निर्माण होते. आणि मग महाराज प्रकाश शरीरामध्ये प्राप्त होतो. म्हणून संताच्या पायावरती डोकं ठेवताना त्यांच्या दोन्ही अंगठ्यावरती 2 शिरा लावाव्यात आणि आज्ञाचक्र उद्दीपित होतं. हो, कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटर, आणि कॉम्प्युटरची रूम आणि चिप इथं लावलेली आहे. म्हणून आमच्या माता भगिनी पूर्वीच्या काळामध्ये कुंकू लावायच्या त्या आज्ञाचक्रावर लावायच्या. आणि त्या बी दुसऱ्याला लावित असताना अंगठ्यानं लावायच्या आणि स्वतःला लावित असताना मधल्या बोटानं करंडात घ्यायचं. हो, त्याला करंड कशामुळे म्हटलेलं आहे, तिथून करंट आहे महाराज सगळा. आणि मग तिथून घ्यायचं ना असं गोल फिरवायचं. हो, आणि गोल फिरवून कपाळाला कुंकू लावायचं. आणि कुंकू म्हणजे काय असतं तर चिंचोक्याचं पीठ आणि हळद असते. चिंचोक्याचं पीठ म्हणजे कशासाठी, जर विंचू चावला आणि चिंचोका उगाळला तर महाराज विंचवाचं विष सुद्धा उतरू शकतं, एवढं चिंचोक्याच्या पीठामध्ये ताकद आहे. आणि हळद गार शांत करते. कारण गृहिणीच्या जीवनामध्ये हो सासूचा त्रास आहे, सासऱ्याचा त्रास आहे, दीरभायाचा त्रास आहे, शेजाऱ्याचा त्रास आहे, मुलाचा त्रास आहे, नवऱ्याचा त्रास आहे. त्याच्यामुळं तिचं डोकं गरम होऊ शकतं. त्याकरता हळदीचं पीठ शांत करतं. आणि तिच्या डोक्यामध्ये विष उतरू नये म्हणून चिंचोक्याचं पीठ ते विष उतरवतं. आणि दुपारच्या 12-1 वाजता सूर्य आग वकत असताना महाराज हो ती स्वयंपाक करते तरी ती गरम होत नाही. आणि घरामध्ये गृहिणीचं डोकं शांत राहिलं
की नवऱ्याचं डोकं आणि घर शांत राहतं आणि नवऱ्याचं डोकं शांत राहिलं की त्याचं आयुष्य वाढतं. एवढं कुंकामध्ये ताकद आहे. ही कुंकातली गोष्ट बोललो, टिकलीची गोष्ट बोलू शकत नाही, कारण मला इथून मार खाऊन जाण्याची इच्छा नाही. कुंकवाला इठाव म्हणे वियाये शाबास. कुंकवाला इठाव म्हणे वियाये. हरि ओम हरि ओम हरि ओम. कुंकवाला इठाव म्हणे वियाये. कुंकवाला इठाव म्हणे वियाये. ए भावे विना देव कैसा पावे कैसा पावे कैसा पावे. हरि मुखी गाता हर परिचित. शाबास. हर परिचित. हरि ओम हरि ओम हरि ओम. भावे विना देव कैसा पावे कैसा पावे कैसा पावे. हरि मुखे गाता हर बोले चेता. हरि मुखे गाता हर बोले चेता. हर बोले चंदा हर बोले चेता. हर बोले चंदा. हो महाराज, म्हणून आमच्या माता भगिनींनी कुंकू लावावं शास्त्र आहे आणि पुरुषांनी गंध लावावा. आता काही काहीला गंधाचाच गंध नाही महाराज, आता गंधाचाच गंध नाही. मी जाता जाता सांगतो, सध्या अशिक्षित लोकाला शिकवायची गरज नाही, शिकलेल्या लोकाला शिकवायची गरज आहे. कारण शिकलेल्या लोकाला का शिकवायची गरज आहे? कारण त्यांनी जास्त केलेला आहे महाराज. हो, जास्त केलेले लोक धर्मामध्ये केलेला आहे त्यांनी महाराज. म्हणून त्याच्याकरता मी सांगतो, शिकवायची गरज आता शिकलेल्या लोकाला शिकवायची गरज आहे. म्हणून कपाळ इथं मस्तक आहे, माथा आहे आणि खालच्या भुवया आहेत, इथून माथा सुरुवात होतो आणि जिथून केस उगवते डोक्याचे तिथपासून माथा खाली असतो. आता काही काही नाही, जरा थोडस ट्रॅक्टरनी पलीकडे जमीन सरकिलेली, त्याचा विषय सोडून द्या. पण ह्या भुवयाच्या आणि केसाच्या मधला एवढाच कपाळाचा भाग म्हणजे माथा आहे. आणि तिथं आज्ञाचक्र आहे, तिथं कर्म आहे, तिथं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून विश्रांती मिळते आणि प्रेम मिळतं, सुख मिळतं. हो, आता प्रेम मिळतं म्हणजे आता मी जास्त व्याख्यान बोलत नाही महाराज. वाढले अंतरी प्रेम सुख. प्रेम मिळतं. प्रेम कशाला म्हणतात? हल्लीच्या काळात महाराज इतके गधाडे लोक झालेत, गधाडे लोक झालेत. किती गधाडे झालेत हो, तर कशाला बी प्रेम म्हणायला लागलेत. प्रियकरानं प्रियशीवरती, प्रियशीनं प्रियकरावरती केलेलं प्रेम असतं होय कुठं? अरे त्याला लफड म्हणतात गाधाड्या. हो, लफड्याला कुठं प्रेम म्हणतात का? नवऱ्यानं बायकोवर केलं जातं ते प्रेम नाही, कातड्याची आसक्ती आहे महाराज. आणि बायकोनं नवऱ्यावरती केलेलं प्रेम नाही, वासना आहे, वासना. आईनं लेकरावरती केलेलं प्रेम नाही, ममता आहे. आणि बापानं मुलावरती केलेलं प्रेम नाही, मोह आहे. मोहाला प्रेम म्हणायला लागले. हो, कुठं समजा लपड्याला प्रेम म्हणायला लागले महाराज, कुठं समजा म्हणजे वासनेला प्रेम म्हणायला लागले. अरे प्रेम कशाला म्हणतात? आमच्या नारदानं नारद भक्ती सूत्रात सांगितलं, गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. 6 प्रकार प्रेमाचे आहेत आणि हे सगळे प्रकार मी सांगायला गेलो तर तुमचं माझ्यावर प्रेम राहणार नाही. म्हणून त्याच्याकरता एवढ्या खोलात जात नाही. पण सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला, वाईट भ्रष्टाचार झाला सगळ्या गोष्टीचा, पण प्रेमाचा सुद्धा भ्रष्टाचार झाला महाराज. आणि कशालाही प्रेम म्हणायला लागले, कशालाही प्रेम म्हणायला लागले. वाह्यात गोष्टीला आणि फालतू गोष्टीला प्रेम म्हणायला लागले महाराज. हे प्रेम नाही राजा हो. प्रेमाची व्याख्या फार मोठी आहे आणि कीर्तनात कुठपर्यंत सांगू मी. म्हणून ते प्रेम आणि सुख प्राप्त होतं. मग महाराज तुम्ही काही सेवा केली असेल म्हणून तुम्हाला प्रेम सुख आणि विश्रांती मिळाली. तुकोबरायांनी सांगितलं, मी काही केलं नाही, माझ्या पूर्वजन्माचा ठेवा होता म्हणून संत पाय जोडले आणि त्याच्यामुळं मला सुख मिळालं, आनंद मिळाला. हे शेवटच्या चरणात महाराज सांगतात.
उतारी पूर्व पुढे ठेवा विश्रांती पावा सांभाळा उतारी वाढले अंतरी प्रेम वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विठोबा कार्यक्रमाचं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वाला देणगीदाराला उदंड आयुष्य मिळावं आणि आमच्या हरळे महाराजांनी आणि भाऊसाहेब रोंदळ यांनी माझ्याकरता सेवा दिली आणि तुमच्या पायाची जशी घडेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा मतितार्थ रूढार्थ व्यंजनार्थ पदार्थ पदशक्ती जहद लक्षणा अजहद लक्षणा भागत्याग लक्षणा लक्षित लक्षणा षडलिंग विभक्ती प्रत्यय समास संधी विग्रह अन्वय व्यतिरेक याच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एक महिनाभर सारखे कीर्तन एकाच अभंगावर होतील महाराज. एकच अभंग घ्यायचं आणि उरलेलं कीर्तन सांगायचं. एक महिनाभर कीर्तन चालतील एवढा मोठा विषय आहे. पण विहिरीत जेवढं आहे तेवढं पाणी पेत नसते तर आपल्याला तहान लागली तेवढंच पेत असते. तसं चिंतन राहिलं म्हणून सांगत बसायचं नाही. आपल्या वेळेत बसलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाकडे की नीट देव जाणे. सर्व शत्रुवर्गांच्या पायावरती मी नतमस्तक होतो. कारण वारकरी संप्रदायाचा गुणधर्म आहे महाराज. बाप जर कीर्तनकार असला आणि जर मुलगा टाळकरी असला आणि मुलानं पहिल्यांदा जर विना घेतला आणि बाप जर फेटा बांधून आला तर बापानं मुलाच्या पाय पडावं असं शास्त्र वारकरी संप्रदायाचं आहे. मुलाच्या पाय पडावं बापानं. म्हणून पितियाने तैसा वंदावा कुमर आणि जयाचे अंतर देव वशे. म्हणून हा लहान मुलगा फेटा बांधलेला हा मुलगा तो विना घ्यायला आला. माझ्या जवळचा विना घेतला. मी त्याच्या पाय पडलो. तो किती लहान आहे त्याचा विचार नाही आणि मी वयानं किती मोठा आहे हा विचार नाही. फक्त विना देत असताना घेत असताना पाय पडावं म्हणून हा गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माप्रमाणे आपल्याला काही नाही करता आलं तरी चरणी माता ठेवी जे हेची भले बास. याच्यापेक्षा आपण वेगळं काही करायचं नाही आणि समाजामध्ये नम्रतेनं वागायचं. 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. 4 गोष्टी कोणत्या? कम खाना, कमी खायचं म्हणजे मग तकलीफ होत नाही. हो आणि पोटात गॅस निर्माण होत नाही.
आणि दुसऱ्याला तकलीफ होत नाही आणि उलटी होत नाही आणि दुसऱ्याला वास मिळत नाही. त्याच्यामुळं कम खाना त्याच्यानंतर दम खाना. कुणी काही जरी बोललं तरी दम खायचा आणि गम खाना म्हणजे क्षमाशील वृत्ती राहू द्यायची आणि राग येऊ द्यायचा नाही. आणि शेवटची गोष्ट नम खाना म्हणजे खाली वाकायचं. समोरच्या माणसाच्या अंतकरणावर तुम्ही राज्य करू शकता आणि जगामध्ये तुमची कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण कम खाना, दम खाना, गम खाना और नम खाना एवढ्या 4 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आणि जीवन आनंदी आणि सफल बनवायचं. आणि ते कुणी शिकवलं? ज्ञानेश्वर. ज्ञानराज